झाला, थिएटर मध्ये मराठी पिक्चरला उठून नाचायचा, हो. हा ट्रेंड सैराट पासून सुरू झाला. हो. पण ही करत असताना ज्यावेळी ती सक्सेसचा सगळा अंदाज येत होता, पिक्चर 100 करोड पर्यंत जात होता, त्यावेळी तुम्हाला त्या टायमाला ऍक्च्युली काय वाटत होतं? तुला खरं सांगा, आम्हाला आम्हाला वाटत होतं की पिक्चर चांगलं करेल, काही करोड कमवेल, म्हणजे 30 करोडचा आमचा अंदाज होता की ही फिल्म आता करोडच नाही, पण असं वाटायचं की ही फिल्म आवडेल लोकांना. आणि आम्हाला वाटत होतं त्याची खात्री किंवा त्याचा हे म्हणून त्याचा विश्वास मला बर्लिनमध्ये तिथला जो शो झाला त्याने दिला होता ना, आम्हाला जास्त खात्री वाटायला लागली होती. पण जेव्हा व्हायला लागलं, काढायला लागलं ऍक्च्युली, तर ते वास्तवच असतं ना. तुम्ही एक कल्पना करता, एक अंदाज बांधता आणि ते अंदाज खरे ठरायला लागतात. आणि मला वाटतं पहिल्या दिवसापासून आम्हाला काहीच कळलं नाही, मला तर काहीच आठवत नाही की जे काय सगळं चाललं होतं, लोक इतकी गर्दी करत होती, तर मी तर घरी नव्हतोच, मी काय खात होतो, कुठं जातो, तुम्हाला काही आता नीट आठवतही नाही. आम्ही म्हणजे जे न्यूज चॅनलचे इंटरव्ह्यू व्हायचे त्याच्यामध्ये काहीतरी खायचो, प्रवासात खायचो, खायला यायचं नाही, कुठं हॉटेलमध्ये जाता यायचं नाही. हॉटेलमध्ये गेलं तर सगळी लोक जाऊन आधी नाही का सगळं सिक्युरिटी करायला लागायची, कारण की जेवणच व्हायचं नाही. न्यूज चॅनलमध्ये इतकी गर्दी असायची की न्यूज चॅनल अख्खे भरलेले असायची, सगळी लोक त्यात असायची. तर मला असं काय आपण 100 करोडकडे चाललोय वगैरे काही कळायलाच बंद झालं. पहिला दिवस मला आठवते, आमची निखिल सर आणि माझी जी चर्चा झाली ती मला आठवते की अंदाज तर आलताच जेवढा काय राडा होत होता. मित्रांचे फोन येत होते आवडल्याचं, टीव्हीवर बघत होतो. आणि संध्याकाळी निखिल सरांचा फोन आला की काय अंदाज काय म्हणजे म्हटलं काय धंदा काय केला असेल पिक्चरला. तर मी म्हटलं तर तुम्हीच सांगा, म्हटलं मी तर तुम्हाला सांगत होतो. सरांनी जे अंदाज सांगितलं तर मला खूप आश्चर्य वाटलं की एका दिवसाचीच कमाई जवळजवळ 5 करोडच्या पुढे होती. आणि पहिल्या आठवड्यात 25 करोड फिल्म कमवले. त्यानंतर आम्हाला काय नाही, मग सर सांगायचे ना आम्हाला दुसऱ्या आठवड्यात 50-55 झाले, 80 झाले. इथपर्यंत आम्ही हे केलं. परत पार्ट्या पण बंद केल्या, त्याचा उत्सव बंद केला. आणि माझी मुलाखती आहेत की मी म्हटलं होतं की थिएटरवरून फिल्म काढली तरी चालेल, कारण की ती भीती पण वाटायला लागली, ती लोंडाच अंगावर यायचा आमच्या. तसा अंदाज आणि त्याची मजा पण घेतली, पण त्याची एक म्हणतो ना इतकं अति झालं ते की पुरात सापडल्यासारखं पण व्हायचं.